कोपरगाव शहरामधील प्रभाग क्रमांक 11 मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शुभम काळे व सोनम त्रिभुवन, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे यांच्या प्रचारार्थ कोपरगाव शहरामधील हनुमाननगर भागात कॉर्नर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या कॉर्नर सभेला प्रभागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहावयास मिळाला असून मोठी गर्दी पाहावयास मिळाली। या प्रसंगी उमेदवार काकासाहेब कोयटे यांनी आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली शहराचा सर्वाधिक विकास करून शहरामधील महिलांच्या हाताला काम देऊन दर महिन्याला उत्पन्नाची हमी देतो, अशा प्रकारची ग्वाही काकासाहेब कोयटे यांनी दिली। समोर सगळे त्यांचे म्हणजे नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार त्यांचे घरातले काका कोयटे काय माझे पाहुणे नाही, हे काय कोणी माझे पाहुणे नाही, हे सर्व तळमळीने काम करणारे कार्यकर्ते आपल्या सुखदुःखामध्ये आपल्या अडचणी सोडवण्यामध्ये कायम त्यांचा पाठपुरावा माझ्याकडे असतो। जेवढे काही कामं आपण या ठिकाणी करतो हे सर्व आपल्या मागणीप्रमाणे ते मला सांगत असतात, हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे, म्हणून त्या पद्धतीचे सर्व उमेदवार देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे। यांच्या मागे आपण सर्वांनी मोठी ताकद उभी करून या सर्वांना आपण उमेदवार नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी निवडून आणा। घड्याळ चिन्ह सगळ्यांचं घड्याळ चिन्ह आहे, 13 नंबर असू 11 नंबर असू कुठलाही प्रभाग असू त्या ठिकाणी घड्याळ चिन्हाचं बटन दाबा अशी विनंती आपल्या सर्वांनी आपल्या आपल्या नातेवाईकांना मित्रांना सर्वांना करावी। एवढी कळकळीची विनंती आपण सर्वांनी या ठिकाणी मान्य करावी। येत्या 20 तारखेला मतदान करून 21 तारखेला गुलाल घेण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहावं अशा प्रकारची विनंती आपल्या सर्वांना करतो। बाकी राहिलेले प्रश्न हे सुद्धा कोपरगावच्या जनतेला माहीत आहे, तेव्हा कोपरगावची जनता आम्हाला निवडून देणार यात कुठल्याही प्रकारची शंका नाही। फक्त माझी जनतेला एकच विनंती आहे, मी नगराध्यक्ष झाल्यानंतर माझ्या विचाराचे 30 चे 30 नगरसेवक निवडून आले पाहिजे, अशा प्रकारे मतदान करा। घड्याळाचे 30 चे 30 उमेदवार निवडून आले पाहिजे, अन्यथा आशुतोष दादांनी जे कामं मंजूर केलेले आहेत त्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न मी विरोधक निश्चितपणे करतील। आशुतोष दादा पुढचे 4 वर्ष आमदार राहणार आहेत यात कोणाच्याही मनामध्ये शंका नाही। 1 वर्षापूर्वी आपणच त्यांना भरघोस मताने निवडून दिलं, 5 वर्षाकरता निवडून दिलं, त्याचे 4 वर्षे ते राहणार आहेत आणि प्रत्येक गावाला विकास निधी हा आमदारामार्फत मिळतो, माजी आमदारामार्फत मिळत नाही। तर आशुतोष दादा जो निधी आणणार आहे त्या निधीतून चांगल्या प्रकारची कामं करण्यासाठी दादांनी माझ्या अंडर 30 नगरसेवकांची टीम दिलेली आहे। तेव्हा या 30 नगरसेवकांच्या माध्यमातून मला कोपरगावचा विकास आणि विकासच करायचा आहे। बंधू भगिनींनो, मी यापूर्वी सहकार चळवळीमध्ये काम करत होतो। राजकारणामध्ये 25 वर्षापूर्वी अनेक धोके झाल्यामुळे मी राजकारणापासून बाजूला गेलो होतो, परंतु आशुतोष दादांनी मला सांगितलं, अजित दादांनी मला विनंती केली, काका तुम्ही सहकारामध्ये जे काम करतात ते काम कोपरगाव करता करा। आणि मग नाही म्हटलं तरी मी कोपरगावचा जन्मलेला मुलगा आहे, कोपरगाव माझी जन्मभूमी आहे, कोपरगाव माझी कर्मभूमी आहे, कोपरगाव करता काहीतरी केलं पाहिजे, मग आपल्या गावाकरता काहीतरी केलं पाहिजे, याकरता मी या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीवर उतरलेला येईल। तो निधी चांगल्या प्रकारे खर्च करण्याकरता या पुढचं माझं सर्व आयुष्य हे कोपरगावकरांकरता मी समर्पित करीत आहे, कोपरगावकरांकरता अर्पण करीत आहे। लक्षात ठेवून एकच काम तेवढं जरी आपण लक्षात घेतलं त्यांचं, की ज्या महिलेला पाणी भरायला काय त्रास होतो त्याची कल्पना आपल्याला आहे ना, आपल्या भगिनींना तर नक्कीच आहे, त्यांना आपण उभं केलं आहे, त्यांना एक कल्पना आहे, कारण त्या सुद्धा प्रतिकूल परिस्थितीतून निवडून आलेल्या, प्रतिकूल परिस्थितीतून पुढे आलेल्या आहेत, त्यामुळे त्यांना सुद्धा कल्पना आहे की हंडा किती जड असतो, त्याचं ओझं उतरल्यावर कसं बरं वाटतं, आणि घरच्या माणसांना काय फक्त पाणी आणणे ऑर्डर करायचं काम असतं, बरोबर ना। पाणी आण, पाहुणे मित्र कोणी आले, आंघोळीला पाणी आहे का नाही याचा विचार नसतो, कपडे धुवायला पाणी आहे का नाही याचा विचार नसतो, ती बिचारी घरातली महिला पाणी वाहूनच तिचं मणके ढिल्ले होऊन जातात। तेव्हा आपलं एकाच कारणामुळं मी तर म्हणतो फक्त एकच काम असं झालंय कोपरगावमध्ये आपले आशुतोष दादाच्या हाताने, की पाणी हा प्रश्न त्यांनी फार गंभीर होता, तो सोडवलेला आहे। असो, मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की, आणि दुसरी गोष्ट मला एक सांगायचं की तब्येत बरी नसताना पण मी येतो, बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं असेल, बरोबर। त्याचं कारण लक्ष्मीनगर भाग आणि हनुमाननगर भाग या
भागातल्या लोकांनी मला एवढं प्रेम दिलं की इथं काही कार्यक्रम असला आणि बोलवलं तर मला यावंच वाटतं. म्हणजे त्रास असला तरी येतो आणि बरं असलं तर मग काही प्रश्नच नाही. तुम्ही पाहिलेलं आहे किती काही उड्या मारल्या आपण. 2 टर्म मला तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून दिलं या भागातून आणि लक्ष्मीनगरमधून, तेव्हा मला या भागात यायला कधी पण आनंदच वाटतो. आतापर्यंतच्या वक्त्यांनी सांगितलं की सगळ्यांना तुम्ही एका लाईनमध्ये घड्याळ हे बटनाचं चिन्हावरचं बटन दाबायचं फक्त. एवढं लक्षात ठेवा, घड्याळ सगळीकडे दिसेल त्या घड्याळ. कारण कोणाकडे पूर्ण 30 उमेदवार द्यायची सुद्धा पात्रता नाही दुसऱ्या पक्षांकडे, आहे की नाही. ते काही लंगडे पॅनल दिले, काही कमळासोबत छत्री जोडली, कोणी काय दुसरे चिन्ह घेऊन उभे राहिले. आमचे मशालवाले बिचारे, मी मशालचा कार्यकर्ताच होतो, परंतु ते गायब झाले. कुठं काय ते पण दुसऱ्या पक्षात गेले. असं म्हणजे वाटाघाट झाली इतर पक्षांची. कोणाला ध्येय धोरण सुसूत्रता नाही आहे त्यांच्यामध्ये. तेव्हा आपण सगळ्यांनी एक सुसूत्री कारभार, एक हाती कारभार जर झाला तर चांगला होतो. आपल्याला घरावरून कळतं. तर आपल्याला आपल्या गावाची सुधारणा करायची आहे ना, मग त्यासाठी आपले कष्ट कमी करण्यासाठी आपण फक्त एक सूत्री आणि एक हाती कारभार ठेवा. त्यासाठी आपण घड्याळ हे चिन्ह लक्षात ठेवायचे, ते बटन दाबायचं आणि आपण आपल्या उमेदवारांना निवडून द्यायचे. पुन्हा एकदा नगरसेवक होत्या आणि त्यावेळेस आपला माऊली मंगल कार्यालय हा नवीन झाला होता. त्याच्यातले भांडे कुठे गेले रे भाऊ? कुणी चोरून नेले हे सांगा, कुणी चोरलं? त्याच्यानंतर आपल्या भागामध्ये हे शौचालय आहे. 14 लाख रुपयाचे काम झाले होते त्या काळात. 14 लाख रुपयाची निधी आली भाऊ आणि तिने शौचालय केली. परंतु शासनाचा नियम आहे, ज्या ठिकाणी लोकवस्ती आहे 2012 मध्ये तिथून 100 मीटर लांब शौचालय पाहिजे. आणि हे निकृष्ट दर्जाचं काम केलं. 6 MM चे गज वापरले. इतिहासात पहिल्यांदा 50 वर्षामध्ये नगरपालिकेने या दरेकर मॅडम असताना ही शौचालय पाडली आणि 14 लाख रुपये कोणी चोरलेले बाबांनो? ठेकेदार तेच, नगरसेवक तेच आणि चोर सगळ्यांना माहिती. कारण की 5 नंबर तलावामध्ये कुणी टाकून ठेवलं तर भाऊ पाणी, त्यांचे नेते चोर, मग त्यांचे नगरसेवक सगळे चोर, हे सगळ्यांना माहिती. तर त्याच्यामुळे मी सर्वांना विनंती करतो, कारण की 48 पाईप मंजूर झालेले होते. 88 या त्या काळामध्ये मी नगरपालिकेत मोर्चे नेले. 88 पाईपलाईन गटरीचे मंजूर झालेले होते. तर आम्ही म्हणलो आमच्या भागात समोरच्याने, म्हणजे मी 2 का 3 पाईप नागरिकांना म्हणलं हो तुम्हाला पाणी गटर त्याचं घ्या टाकून. टाकले. रात्रीतून ते 88 पाईप गायब. इडली मंजुरी हो कुठं? तर म्हणे विवेकानंद नगर मध्ये टाकली. अरे बाबा आम्ही तुझाच भाग होता ना तिकडे का? झोपडपट्टी दिसत नाही का तुम्हाला? तर झोपडपट्टीचे आता हे विगे बाई राहत इड विगे मावशी इकडे नोटीस आली होती का नाही आपल्याला? किती घरांना आली होती? 25 ते 30 घरांना या ठिकाणी नोटीस आली होती का हे जे भाग आहे हा मिलिटरी वाल्यांचा कोणा तरी जागा म्हणून. मी ती नोटीस घेऊन दादापाशी गेलो. दादाला म्हणलो दादा आमच्या गरीब भागामध्ये अशाच्या नागरिकांना परिस्थिती. दादा म्हणे, दादाने त्यावेळेस कलेक्टर साहेबाला फोन लावलं आणि कोणी येणार नाही म्हणे उठवा इथं. ही माझ्यावर विश्वास ठेवा म्हणे. तेव्हापासून एकही नोटीस आलेली नाही. ही गावाला माहिती, इथल्या राहणाऱ्या भागाला लोकांना माहिती आहे. कारण की काम करायचं तर चांगलं करायचं. त्यानंतर मी नगरपालिकेवर नगरसेवक होते इकडे माग. आता माझा मित्र होता वेगळा, खाली नगरसेवक वेगळे, काम तर कोणतंच झालं नाही. म्हणजे तुम्हाला आम्ही त्यातनं सफर झालेलो आहे. आपण त्या सोचलंय सगळं. नुसते कामाचे मोठे नाव झाले. यांनी काम काढायचं त्यांनी कोर्टात जायचं, यांनी काम काढायचं कोर्टात जायचं. प्रत्येक वेळेस लढा देत गेलो, यश मिळत गेलं. दुसरी गोष्ट आपले नगराध्यक्षाचे उमेदवार, मला सांगा तुम्ही आता काका साहेबांचं नाव हे सर्वपरिचित आहे. त्यांनी कोपरगावासाठी काय नाही केलं? कोपरगावमध्ये त्यांनी व्यापारी महासंघाची एक नवीन संकल्पना चालू केली. कोपरगावमध्ये व्यापारी, त्याच्यानंतर त्यांच्या दुकानदारीची समस्या, त्याच्यानंतर समता पतपेढीतून त्यांनी बेरोजगारांना रोजगार देण्याचं प्रयोजन केलं. पुष्कळ त्यांनी त्यांच्या पद्धतीने आज जो आंतरराष्ट्रीय ख्यातीवर माणूस आहे, म्हणजे ज्यांनी महाराष्ट्र फेडरेशन पासून ते डायरेक्टर आहेत, चेअरमन आहेत, आज आंतरराष्ट्रीय काम करत आहेत. तर त्या माणसाला आपण का नाही निवडून द्यावं? तर माझी सगळ्यांना विनंती आहे
का नगराध्यक्षासाठी त्यांना आपण घड्याळ या चिन्हावर बटन दाबून प्रचंड मताने विजयी करावं. आशुतोष दादा नौका उमेदवार असताना सुद्धा 5 वर्षामध्ये कोपरगाव शहरातला कायमचा जो प्रश्न होता पाणी पाणी पाणी, हा जर आशुतोष दादा 5 वर्ष सोडू शकते तर तुम्ही का सोडू शकले नाही? कोपरगाव शहरातील रस्त्याला तुम्ही रस्ते बनवू शकले नाही, आशुतोष दादांनी बनवले ते तुम्ही का करू शकले नाही? का 20-25 समाजाला तुम्ही समाज मंदिर देऊ शकले नाही? का बरोबर पोलीस लोकांना तुम्ही वसाहत निर्माण करू शकले नाही? का तुम्ही उपजिल्हा रुग्णालय करू शकले नाही? आज उपजिल्हा रुग्णालय म्हणजे अशी परिस्थिती आहे का त्या ठिकाणी 50 ICUचे बेड आहे, जे आपल्यासारख्या स्लम एरिया मधल्या लोकांना दवाखान्याचा जर अर्जंट काही प्रॉब्लेम आला तर आपल्याला कोणत्या दवाखान्यात याचा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर येत राहतो आणि पहिल्या डोळ्यासमोर येतं का पेशंट वाचवायचं की पैसे पाहायचे. पण आशुतोष दादांनी उपजिल्हा रुग्णालयाचं 50 ICU बेडचं केलं, त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना पुन्हा हा प्रश्न येणार नाही. जर कोणावर जर वाईट प्रसंग आला तर त्या ठिकाणी उपचार कमी पैशात होतील. अशा प्रकारे आशुतोष दादांनी काम केलं. मग आशुतोष दादांनी जे विजन ठेवलं ते तुम्ही का ठेवू शकले नाही? या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्ही सगळ्यांनी एक करायचा आहे. आपल्याला निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर जायचंय. आपल्याला कोणाची हेवेदावे करायची नाही. आम्ही निवडणुकीच्या पद्धतीत आशुतोष दादा कोपरगाव शहरामध्ये काय काम करणार हे तुम्हाला आम्ही सांगतोय. आशुतोष दादा रोज तुम्हाला पाणी देणार हे तुम्हाला सांगतोय. विरोधकांचं वेगळंच चाललंय, काका असे हे तसे. अरे समोर या. आशुतोष दादा जर म्हणतोय मी तुम्हाला रोज पाणी देईल तर तुमच्या हिंमत येते, तुम्ही बोलायला पाहिजे. आम्ही तुम्हाला रोज दिवसातून दोन वेळा पाणी देऊ, पण ती दानत तुमची नाही, कारण तुम्ही ते काम करूच शकत नाही. अशा प्रकारचे उमेदवार समोर उभे केले हे सगळे. तुम्हाला माझी विनंती आहे का ज्या लोकांनी कोपरगाव शहरातील रस्ते होऊ नये म्हणून कोर्टात स्टे घेतला, ज्या लोकांनी कोपरगाव शहरातील पाण्याचे तळाव होऊ नये म्हणून कोर्टात गेले, अशा लोकांना त्यांची कुवत त्यांची लायकी दाखवून द्या. येणाऱ्या 20 तारखेला ते पवित्र मत जे तुमचं कोपरगाव शहरातील विकासाला द्यायचे आपल्याला. कोपरगाव शहरामध्ये पूर्वी तुम्ही एक साधारण 2-1 वर्षापूर्वी बघितलं असतं, कुठे आशुतोष दादांनी एखाद्या रस्त्याचं काम चालू केलं का लगेच बोर्ड लागायचे शेजारी. याचा पाठपुरावा आम्ही केला आहे आणि आमच्या प्रयत्नाला यश आलं. अरे तुम्ही आमदार असताना एक रस्ता करू शकले नाही, आमदार नसताना तुम्ही कोणत्या पद्धतीचे रस्ते करता? सतत कोपरगाव शहरातील जनतेला झुलत ठेवलं, पाण्यासाठी वंचित ठेवलं, रस्त्यासाठी वंचित ठेवलं आणि पुन्हा एकदा या कोपरगाव शहराचं वाटोळ करायसाठी तुम्ही पुन्हा एकदा पॅनल लावला. तुम्हाला जर कामं करण्यासाठी नगरसेवक निवडून द्यायचे नाही, कामासाठी खोडा घालण्यासाठी नगरसेवक निवडून द्यायचे, निवडणूक तरी कशाला लढवता? जो शब्द दिलेला होता तो शब्द दादांनी पूर्ण केला. त्यावेळेस तुम्हाला कळायला लागलं की विकास कसा असतो. हा विकास दादांनी दाखवून दिलेला आहे. काही बी उठसूट टीका, काही पण टीका. आजपर्यंत दादांच्या कार्यकर्त्याने कुणावरही टीका केली नाही. आम्हाला टीका करायची गरजच नाही, कारण आमच्याकडे विकासाचं विजन आहे, आमच्याकडे विकास पुरुष आहे, आमच्याकडे पाणीदार आमदार आहे. आम्हाला टीका टिप्पणी ही कोणावर करायची नाही. आम्ही फक्त विकासावर बोलणार. त्याच्यामुळं मतदार बंधू भगिनी सुज्ञ, आमच्या मोठ्या वहिनी सोनमताई त्रिभुवन आणि शुभम भाऊ काळे हे बांधकाम व्यावसायिकी. आमचा व्यवसाय हा बांधकामाचा आहे आणि हा भाग पूर्ण बांधकाम व्यावसायिकाची. जर एखादा डॉक्टर असेल, तो जर काही व्यवसाय करीत असेल तर त्याला ते डॉक्टर सपोर्ट करतात. एखादा मेडिकलवाला असेल, तो काही व्यवसाय करत असेल, त्याला मेडिकलवाले सपोर्ट करतात. त्यांची एक असोसिएशन आहे. तसं आम्ही सुद्धा बांधकाम व्यवसायामध्ये. म्हणून आज या भागातून मला वाटतं कोपरगाव शहरात नगरपालिकेत पहिला बांधकाम व्यावसायिक तुम्ही पाठवणार आहे. आज या सभेच्या माध्यमातून मला खात्री झाली की 100% इथलचे दोन्ही सीट आणि वर काकासाहेब कोयटे हे विजय होणार आहे. या प्रसंगी प्रभागातील उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते. एसनार मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव.